आम्ही लहान असताना आजी शेतातून आंबाड्याची भाजी घेऊन यायची आणि आम्हाला ही स्वच्छ करायला बसवायची. त्यावेळी ती शिकवायची की ही पानंच फक्त घ्या, देठाकडचा भाग घ्यायचा नाही, कारण जास्त आंबट भाजी लागते. मग पानं पानं तोडून घेतली बघा. आता शहरामध्ये मिळणारी ही आंबाड्याची भाजी आणि गावाकडची थोडीशी चव वेगळी असते आणि तिची जी बनवण्याची पद्धत आहे ती खूप छान होती. आता मी माझ्या पद्धतीने आज बनवते, कारण एकटीसाठी बनवायचं म्हटलं तर आज कमीच घातला जातो आणि साध्या सोप्या पद्धतीने मी बनवत होती. भाजी नीट करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि अशी उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी शिजू दिली. आणि आता म्हटलं आता मी एकटीच जेवणार होती तर एक भाकरी करून घ्यावी. का एकटी जेवणार होती तर मुलांना छान अशा आंबोळ्या बनवलेल्या आणि त्यासोबत बटाट्याची भाजी, कारण मुलं काही आंबाड्याची भाजी खाणारी नव्हती. चला म्हटलं आपल्यापुरती एक भाकरी पुरेशी आहे आणि अशा आंबोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत बघा. बटाट्याची भाजी तयार आहे, एक भाकरी आणि आता भाजी झाली की आम्ही सगळी जेवायला घेणार होतो. भाकरी म्हटलं की भाजी आणि भाजी म्हटलं की भाकरी, या दोन्हीचं कॉम्बिनेशन मला खूप. भाकरी असेल तर पालेभाजी कोणतीही असावी असं वाटतं. मग आता उन्हाळा चालू आहे, आता मार्केटमध्ये एवढ्या भाज्या आम्हाला भेटतच नाहीत, ज्या भेटतात त्या घेऊन येते. तसंच आंबाड्याची भाजी आणल्यामुळे शिजवून घेतलेली, त्याचं पाणी काढून घेतलं कारण आंबटपणा थोडासा कमी लागावं म्हणून. कांदा मुद्दाम वापरलेला नाही, कारण लसणाच्या फोडणीतल्या पालेभाज्या मला आवडतात. तेलामध्ये मिरची घातली, थोडासा लसूण घातला, लसूण हलकं ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. शिजवलेल्या भाजीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं, कारण भाजी शिजली म्हटलं तर आता पाणी जर घातलं तर जास्त शिजली जाईल आणि त्याचा आंबटपणा पण थोडासा पाणी काढल्यामुळे कमी होतो. आणि ही भाजी परतून घ्यायची आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता डाएट रेसिपीमध्ये ही रेसिपी आहे की नाही मला माहीत नाही, पण कमी तेलामध्ये मी झटपट होणारी ही पालेभाजी बनवली. आणि खरं सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो, लसूण घालून केलेली भाजी चवीला खूप छान लागलेली बरं का. लवकरच आजीच्या पद्धतीने आंबाड्याची भाजी जी बनवलेली आहे तो व्हिडिओ मी अपलोड करेन मैत्रिणींनो. आता घाई गडबडीत ही भाजी बनवलेली, थोडीशी झटपट बनवली पण चवीला छान लागलेली. तुम्ही आंबाड्याची भाजी कशी बनवता तेही कमेंट करून सांगा. आमच्याकडे कांदा घालतात, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालतात, जिरे घालतात आणि हे सर्व घालून भाजी छान अशी वाफवून घेतली जाते. म्हणजे मोदकपत्राच्या चाळणीमध्ये त्याचे गोळे बनवून वाफवून घेतली जाते आणि पुन्हा फोडणी केली जाते. मैत्रिणींनो, जबरदस्त अशा चवीची लागते. आता ही झटपट बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चला, भाजी तयार आहे, भाकरी तयार आहे. गरम गरम भाजी भाकरी खायला नक्की या.